उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनय कोरेंना दिलेला शब्द पाळला. कोल्हापुरात जनसुराज्याच्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची, तर उपमहापौरपदी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आलेली आहे. निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांना 35 मते मिळाली. बहुमताच्या जोरावर रुपाराणी निकम यांची महापौरपदी निवड घोषित करण्यात आली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसचे उमेदवार दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव केला. या निवडणुकीत जरग यांना 46, कदम यांना 35 मते मिळाली. दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांना शब्द दिला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभं राहण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी विनय कोरे यांना केले. यावेळी प्रचार सभेला एकनाथ शिंदे आल्यानंतर वारणा नगरला जात विनय कोरे यांची भेट घेतली. जनसुराज्याच्या शिवसेनेकडून योग्य तो सन्मान केला जाईल असा शब्द दिला होता. तो शब्द आज एकनाथ शिंदे यांनी जनसुराज्य पक्षाला उपमहापौरपद देऊन पाळला आहे. एकमेव नगरसेवक निवडून आल्यानंतर अक्षय जरग यांना उपमहापौरपद कसे दिले अशा पद्धतीची चर्चा कोल्हापूर शहरात सुरू झाली. मात्र या संपूर्ण घटनेचा लोकसभा निवडणुकीचा संदर्भ असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे शब्द पाळणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.